नांदेड़ के सांगवी में गैस सिलेंडर के फटने से जबरदस्त धमाका हुआ। धमाके में 5 अफराद शदीद जख्मी हो गए हैं। जख्मियों को नांदेड़ के आधार अस्पताल में भर्ती किया गया है। सांगवी इलाके में ये धमाका रात 8 बजे हुआ। धमाका इतना शदीद था कि मकान की छत ढह गई और दीवारों में दरारें पड़ गई। धमाके के सबब पूरे इलाके के लोगों में दहशत फैल गई है। धमाके के बाद पुलिस ने जाए वक़ूअ का मुआयना किया और मामले की तफ्तीश शुरू कर दी है। सिलेंडर धमाके को लेकर शहर में अफवाहों का बाजार भी गर्म है। जख्मियों को आधार अस्पताल में भर्ती किया गया है। नेमकी घटना 7 ते 7:30च्या सुमारास घडली आणि अचानक असा टायर फुटले आणि डिपो फुटले आणि आवाज आला। त्या आवाजामध्ये असं जाळ आणि धपकन ते भिंत पडली। त्या भिंतीमधून बी असं आजूबाजूच्या घराला तडे गेली, त्याचे नुकसान बी झालं फार। अजून माणसांना पण घायल झाली। माणसं पण असे त्या आवाजाच्या दिशेने असे स्फोट झाल्याने बाहेर फेकल्या गेली। दारं खिडक्या बाहेर पडल्या। त्याच्यानंतर त्यांना खूप मार पण लागला आणि 2-3 स्त्रियांना सुद्धा मार लागलेला आहे। आम्ही बाहेर होत्या डिगांबरिंगोलीला बोलिल्यानंतर त्याने येऊन ते कॅप लावला। कॅप लावल्याच्या नंतर आम्ही सिलेंडर बाहेर आणलं। बाहेर आणल्याच्या नंतर 3 लेडीज मदत होत्या आतमध्ये। ती कोणीतरी एका लेडीजने ते लाईट ऑन केलं की ते स्फोटच बाहेर झाला। आम्ही बाहेर होत्या तर आमच्या अंगावर दरवाजे उडून आले। काय म्हणजे नुकसान काय झालं? किती जण जखमी होते? जखमी 6 जण होते। काय काय नुकसान झालं? नुकसान म्हणजे आता भरपूर झाले ना सगळे। विजय भक्तरने आवाज दिला गॅस लिकेज झाला म्हणून। मी आलो आणि गॅस कॅप लावले आणि सिलेंडर बाहेर काढलं। काही क्षणामध्ये 2-3 मिनिटांनं स्फोट झाला। नुकसान ते का तेवढं सांगता येत नाही आता काय झालं तेवढं। घर तर पडलं नाही स्फोट झाला तर। आजूबाजूच्या म्हणजे कुठपर्यंत आवाज गेला? आजूबाजूला आवाज गेला 1 किलोमीटर।